मनसे आणि महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांविरोधात ॲक्शन घेण्यात आलेली आहे। परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान यानंतर आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। आमच्या मोर्चावर गुन्हा, मग भाजपच्या मुक मोर्चावर का नाही, असा सवाल विरोधकांनी केलाय। बघूया। ठीक आहे, आमच्यावर गुन्हा दाखल केला। काल भाजपने जो काय सोफॉल्ट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुक मोर्चा काढलेला, तर मुक मोर्चाची परवानगी होती का? संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना मला इतकंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। जनतेला अधिकार या लोकशाहीमध्ये मोर्चा काढायचा, जनतेने काय करायचं? तुम्ही काही करायचं ना, आम्ही काय शेपटा घालून घरात बसायचं का? किती केसेस घेतला तरी मोर्चे निघणारच, आणि यांनी जी चोरी केलेली आहे त्या चोरीबद्दल आम्ही बोलणारच। मनसे आणि मवियानं काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन आणि बेकायदेशीरपणे सभा आयोजित केल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झालेत। आमच्या मोर्चावर गुन्हा, मग भाजपच्या मुक मोर्चावर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय। तर भाजपने देखील संदीप देशपांडेंवर पलटवार केलाय। ठीक आहे, आमच्यावर गुन्हा दाखल केला। काल भाजपने जो काय सोफॉल्ट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुक मोर्चा काढलेला, तर मुक मोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही, खरं सांगायचं तर अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत। त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय, त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही। संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना मला इतकंच सांगायचंय, भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं। आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात। आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, मात्र सरकारकडून पक्षपातीपणा सुरू असल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी हल्लाबोल केलाय। तर पोलिसांकडून परवानगी नव्हती तरी मोर्चा का काढला, असा सवाल आनंद परांजपेंनी केलाय। तुम्ही रिजेक्ट करायची, आम्ही परवानगी मागितली होती, तुम्ही रिजेक्ट करायला पाहिजे होतं। तुमच्या काही एकट्याचं सरकार नाही, जनतेचं सरकार, जनतेचं राज्य इथं। एकट्या काय नुसतं सरकारचं राज्य नसतं। जनतेला अधिकार या लोकशाहीमध्ये मोर्चा काढायचा, जनतेने काय करायचं? तुम्ही काही करायचं ना, आम्ही काय शेपटा घालून घरात बसायचं का? आणि म्हणून या मोर्चावर किती गुन्हे दाखल होऊ द्या, पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय। आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणं मान्य, आणि त्यांचे लोक रस्त्यावर बसतात त्याच्यावर गुन्हा दाखल न होणं हा पक्षपातीपणा आहे। त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरतं? असे शेकडो गुन्हे आमच्यावर आहेत। असं आहे की मुंबई पोलिसांनी कुठल्याही प्रकारची परवानगी त्या मोर्चाला दिली नव्हती। स्टेज टाकून रस्ते बंद करायची परवानगी दिली नव्हती। त्यामुळे स्वाभाविकच मुंबई पोलीस त्याबाबतची कारवाई करतील। भारतीय जनता पार्टीचं जे आंदोलन होतं हे मुक आंदोलन होतं, एका ठिकाणी उभं राहून ते आंदोलन होतं। त्यामुळे लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन केलं तर गुन्हा दाखल होत नाही। सरकारकडून लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केलाय। कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही पुन्हा मोर्चा काढू, असा थेट इशारा सुनील प्रभू यांनी दिलाय। लोकशाही कशी ते मोडीत काढतायत त्याचं हे उदाहरण आहे। आणि शिवसैनिकांना केसेस काय फार मोठ्या नाही आहेत, अशा अनेक केसेस आम्ही घेतल्यात। किती केसेस घेतला तरी मोर्चे निघणारच, आणि यांनी जी चोरी केलेली आहे त्या चोरीबद्दल आम्ही बोलणारच। शनिवारी झालेल्या सत्याच्या मोर्चामधून ठाकरे बंधू आणि शरद पवारांनी मतदार यादीतील घोळ यावरून निवडणूक आयोगाला लक्ष केलं। तसंच सत्ताधाऱ्यांनी केलेल्या सवालांनाही मोर्चातून प्रत्युत्तर देण्यात आलं। मात्र मोर्चाला पोलिसांकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती। त्यामुळे आता आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।